प्रशासनाची दादागिरी की धार्मिक आतंक? सुसज्ज बुद्ध विहारावर चालविले बुलडोझर. बुद्धभूमी फाउंडेशनच्या बुद्ध मूर्ती हटवल्या. 2 पिढ्यापासूनचे वास्तव्य असणाऱ्या बुद्ध विहाराच्या जागेवर शासनाचा डोळा. वालधुनी कल्याण येथे बुद्धभूमी फाउंडेशनच्या ताब्यात असलेल्या जागेमध्ये प्रशस्त बुद्ध विहार असून गांजल्या गरीब विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे याकरिता इंग्रजी माध्यमाची प्रायमरी शाळा आहे. ही शाळा बुद्धभूमी फाउंडेशनच्या व्यवस्थापकाकडून चालवली जाते. तसेच मोकळ्या जागेमध्ये फळझाडे, फुलझाडे, शोभेची झाडे लावून सुशोभीकरण केलेले असून माता रमाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांचे पुतळे जागोजागी उभारण्यात आलेले आहेत. दिनांक 30 मे 2026 रोजी पोलीस प्रशासन आणि कल्याण डोंबिवली मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि बुद्धभूमी फाउंडेशनचे विश्वस्त भंते गौतम रत्न महाथेरो व अन्य भंतेजींच्या सोबत एकीकडे चर्चा करत असताना तर दुसरीकडे प्रशासनाकडे कोणतेही परवानगी नसताना उंच वाढलेली 40 झाडे तोडण्यात आली तर 4 बुद्ध मूर्ती काढून टाकण्यात आले असे भंतेकडून सांगण्यात आले. स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याणात मेट्रोच्या पुलाचे काम सुरू असून सदर पूल हा बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेतून जाणून बुजून उभारण्याचा डाव प्रशासनाकडून केला गेल्याने काही एकर जागा बाधित झाल्याचे सर्वत्र चर्चा असून अचानकपणे उद्भवलेल्या कारवाईवेळी व बुद्धमूर्ती हटवल्याने वालधुनी परिसरात तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली होती. समाज बांधवांनाही प्रशासनाकडून अडवण्यात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. वालधुनी कल्याण येथील बुद्धभूमी फाउंडेशन येथे जागतिक दर्जाचे बौद्ध विहाराची वास्तू उभारण्यात येणार असल्याने अचानकपणे अशी कारवाई झाल्याने बौद्ध समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या कार्यवाहीवेळी भंते गौतम रत्न महाथेरो यांच्यासह भंते प्रियरत्न, भंते प्रियदर्शी, भंते दिप्पज्योती, भंते शीलरत्न, भंते ब्रह्मरत्न, भंते नंदरत्न, यामा रत्न, ज्योतिरत्न, विनयरत्न, धमानंद, खंतीरत्न, इंद्ररत्न, शाक्यरत्न इत्यादी भंतेची उपस्थित होते. संतोष निर्भवने, कल्याण. जो प्रकार घडला कारवाईचा तर तो महाराष्ट्र सरकारला काय तुम्ही मागणी करणार? मागणी एकच करू शकतो की आमचे बंदी इथे राहतात, एकटे राहतात. ते घर संसार सोडून आपल्या समाजाची उन्नती करण्यासाठी, धर्माचा प्रसार करण्यासाठी ते आहेत. त्यांच्यावर अन्याय होऊ नये एवढीच आम्ही म्हणतो. पण असा अन्याय कोणीच सहन करणार नाही. काल बघितलं तर ते फार वाईट वाटलं आम्हाला. बोली महापालिकेने दिलेल्या नोटिसाबाबत तुम्ही पहिली प्रक्रिया काय आहे? कल्याण महापालिकेने 25 तारखेला एक बेकायदेशीर अशी नोटीस दिली आणि त्या नोटीसमध्ये एकच दिवसात म्हणजे 26 तारखेला जो उड्डाणपूलासाठी नियोजित मार्गिकेत, कारण आपली ते बुद्धभूमी फाउंडेशनची ही खूप मोठी जमीन आहे आणि विशाल ही भूमी आम्ही नैसर्गिकरित्या या ठिकाणी उद्यान, बगीचा, आपला वृक्षारोपण, विविध स्मारक आणि लहान मुलांसाठी शाळा अशा विविध स्वरूपातले आपण वास्तू तयार करून धम्मासाठी एक सामाजिक केंद्र म्हणून विकसित केलेलं आहे. ही भूमी कल्याण शहराचा मधोमध असल्याने काही जे राजकीय लोक आहेत त्यांची डोळ्यात आता खुपसत आहेत. म्हणजे त्यांना हे त्यांच्या मनामध्ये ही जमीनसुद्धा काही भाग किंवा कशा प्रकारे या भूमीला विघटन करता येईल आणि थोडे काही त्यांना हडप करता येईल त्या दृष्टीने सुद्धा त्यांनी मोहीम सुरू केल्यासारखं दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या जमिनीच्या मधोमध उड्डाणपूल अचानकपणे त्यांनी नियोजित करून आणि त्या अंतर्गत केले तरी आमचा त्यांना 2 मागण्या होत्या सुरुवातीपासून. काय एक या उड्डाणपुलाला बाजूने एक बदल करून घ्या पश्चिमेकडून, म्हणजे विहाराचा पाठीमागून, हे काय एकदम सहज शक्य आहे, किंवा या बाधित जमीन क्षेत्र आणि विविध जे संरक्षण आहेत, झाडं आहेत, बुद्धरूप आहेत, बौद्ध स्तूप, या गोष्टीचा मोबदल्यामध्ये वास्तू एखादा खूप सुंदर समाज उपयोगी निर्माण करून द्या. परंतु या राजकीय लोकांचा दबावामध्ये राहून म्हणजे ते महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन काम करीत असतात. तर त्यांना बौद्ध
बुद्धविहार, बौद्ध भिक्खू, बौद्ध समाजावर कशा प्रकारे अन्याय करायचा आहे, तशीच त्यांची धोरण असल्या कारणाने आमची 3 एकर जमीन बाधित होऊन सुद्धा कोणत्याही स्वरूपाचा नुकसान भरपाईची त्यांनी तरतूद केलं नाही. सरळ बेकायदेशीर नोटीस म्हणजे काय, एका दिवसात या ठिकाणी असलेले म्हणजे उड्डाणपूल मार्गिकेमध्ये काय आमचे बऱ्याच वर्षापासून 40-50 वर्षापासूनचे साहित्य आहेत. सर्व महसूल आणि महापालिका, पोलीस नोंदी, बऱ्या कोर्टातले ऑर्डरमध्ये या सर्व गोष्टी आलेल्या आहेत. मागासवर्गीय आयोगाने सुद्धा या प्रसंगी आदेश काढून महापालिकेला निर्देश दिले की अगोदर बाधित सर्व क्षेत्र आणि साहित्य जे आहे त्याची तुम्ही नोंद करा. या अनुषंगाने महापालिकेने मार्चमध्ये सर्व गोष्टींची नोंदसुद्धा केलेली आहे. त्यामध्ये 3 बौद्ध स्तूप, 3 बुद्ध रूप, 42 झाडं. बघा, अचानक या सर्व गोष्टी हटवा एका दिवसामध्ये, अशा प्रकारचा अन्यायकारक नोटीस आम्हाला देण्यात आलं होतं 25 तारखेला. तरीही आम्ही त्या दिवशी 30 तारखेला कुठे फौज फाटा म्हणजे पोलीस बळ वगैरे आणले असता त्यांना आम्ही विचारत पण होतो काय आपल्याकडे काय आदेश आहे काय, आयुक्तांकडून काय आदेश आहे काय, किंवा कोर्टाकडून काय आदेश आहे काय, किंवा अन्य जे प्राधिकरण आहेत, SDO असतील, जिल्हाधिकारी असतील, तसं काय आदेश असले की आम्हाला दाखवा. जे उपायुक्त प्रसाद बोरकर त्यांनी आम्हाला कोणतेही आदेश, छोट्या मोठ्या कोणतेही आदेश नाही दाखवू शकले. परंतु पोलीस बळाचा वापर करून त्यांनी पूर्ण घेराव करून, नाकेबंदी करून लोकांना कोणाला येऊ दिले नाही, बौद्ध अनुयायांना आणि आमच्या भंतेजी भिक्खू संघालाही पूर्ण दबावाखाली ठेवून त्या प्रकारे दडपशाही, दंडेलशाही आणि हुकुमशाहीचा त्यांनी हा प्रकार केलेला आहे. ACP होनमाने साहेब आणि जे प्रसाद बोरकर उपायुक्त KDMCचे, अशा प्रकारे कालचा दिवस एक खूप कल्याण परिसरातील, कल्याण शहरातले बौद्ध समाजासाठी, बौद्धांसाठी एका प्रकारे हा काळा दिवस असं आपण म्हणू शकतो. बुद्धभूमी फाउंडेशन ही जागा नेमकी कोणत्या कायदेशीर स्थितीत आहे? या जमिनीची खूप पुरातन जुनी इतिहास आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी ते 17 मे 1936 रोजी अस्पृश्य परिषद कल्याण पूर्व आणि पश्चिम या नावाने परिषदसुद्धा घेतलेल्या आहेत या वाघुनीमध्ये. त्याची नोंद सर्व शासकीय आणि बऱ्याच ठिकाणी आहेत. आणि त्यानंतर आमचे किती 4 पिढ्यांपासून पूर्वी ते सरपंचसुद्धा आमचाच समाजाचा त्या काळात. नंतर 56ला धम्मदीक्षेनंतर सर्व बौद्ध बांधव म्हणून धम्माचा प्रचार प्रसार करायला सुरुवात केली आणि त्या दरम्यान या ठिकाणी बोधिवृक्षाचे रोपण 1970च्या दरम्यान केलेलं आहे. जे बोधिवृक्ष अजूनही मोठ्या स्वरूपात वाढलेले आहेत, आपल्याला ते दिसून येईल. अशा प्रकारे त्यानंतरच्या काळातसुद्धा मग या जमिनीवर जे पूर्वीतल्या लोकांनी गवत कापून शेती करून उदरनिर्वाह करायचा आणि हे पूर्ण जमीन तेव्हापासून आमच्याच वावरामध्ये, वहिवाटामध्ये, वापरामध्ये अशा प्रकारे 80-81 जर काल प्रकार घडला, या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचा आरोप केला जातो, तुम्हाला काय वाटतं? हो, नक्कीच. मी लाडबुद्धा चॅनलच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातच नहीं, पूर्ण भारतीयांना है ना, पूरे भारत देश के सारे बौद्धों को और महाराष्ट्र के और ख़ास करके मुंबई के, क्योंकि मुंबई ठाणे के अंदर में सबसे बड़ा ये धरोहर है और बुद्ध का मार्ग हमेशा शांति का ही मार्ग रहा, हम शांति के ही मार्ग पर चल रहे हैं. पर कल जिस तरीके से यहाँ का जो लोक प्रतिनिधि के इस एरिया में प्रशासन की तरफ से, महानगर पालिका की ओर से, पुलिस, खास करके पुलिस प्रशासन की ओर से बौद्ध भिक्षुओं को एक दिन पहले नोटिस देके, जबकि वो नोटिस ऐसा कुछ भी नहीं है. 14 मई को हमको यहाँ के कल्याण डोंबिवली आयुक्त के साथ में बैठक मिली 1 साल के बाद में, और उस बैठक में हमारी मांगनी, जो हमारी कुछ मांगे थी, उन मांगों को हमको बताया गया कि हम आपकी मांगे जायज़ समझते हैं, हम आपको इसके ऊपर में काम कर रहे हैं. और उसके बाद में हमको नोटिस देने का क्या कारण है? पुलिस प्रशासन, इसके पहले भी साल भर पहले भी, तो ये पूरा मनुवादियों का जो नीति है, जो भारत के अंदर में जो बौद्ध समुदाय, जो बौद्ध भिक्षुओं का जो यहाँ पे बढ़ रहा है, उसको ये कहीं ना कहीं रोकने की कोशिश है ये. और मैं इसी टीवी माध्यम से, न्यूज के माध्यम से मैं बताने की कोशिश करूँगा
कि पूरे भारत के, पूरे देश के, पूरे दुनिया के जो बौद्ध भिक्षु इसके लिए चुप नहीं बैठेंगे। एक तरीके से बताया जाता है कि मैं बौद्ध भूमि से आया हूँ, जिस भारत का नाम बताया जाता है कि हमें युद्ध नहीं बुद्ध चाहिए, और इस देश के अंदर में बौद्धों को मूर्तियां हटाई जा रही है, यानी 2500 साल पहले का तुम ये चीज ये सहन नहीं होगा। मैं इस माध्यम से भारत के सारे बौद्धों को, इन सारे बौद्धों को मैं आह्वान करना चाहता हूँ कि बाबा साहब ने बोला है कि हजारों साल जीने से अच्छा एक साल शेर की तरह जियो। हम किसी के अन्याय के नीचे, बाबा साहब ने जिस संविधान में हमको दिया है, स्वतंत्रता दी है ना, हमको फ्रीडम दिया हुआ है, न्याय दिया हुआ है, हम उसी आधार पर चलने वाले लोग हैं और इसी आधार पर ये देश भी चलना चाहिए। ये भारत की भूमि है, यहाँ बुद्ध है, यहाँ युद्ध हम देखते नहीं है, पर इसके लिए इस देश को, इस राज्य के सरकारों को, है ना, जो मनी औदू को हम बताना चाहेंगे कि हम यहाँ से, आपने जो कर रहे हो तो ये बढ़ रहा है, ये दिख रहा है आपका, ये सारी चीजें कि आपकी नीति क्या है। तो इस नीति को आप जितने जल्दी हो सके उतने जल्दी उसको बंद करिए, अपनी सोच को बचाइए, वरना भारत इस चीज को सहन नहीं करेगा और भारत के साथ साथ में पूरे वर्ल्ड के बौद्ध ये इसको सहन नहीं करेंगे। और इसमें भारत के जो नेता बाहर जाके बोलते हैं कि हम बौद्ध हैं, बौद्ध के राष्ट्र से आए हैं, आप बार बार बौद्धों का नाम लेते हो और इस बौद्धों के ऊपर में अन्याय कर रहे हो, तो ये सहन नहीं किया जाएगा। धन्यवाद।